नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। बऱ्याच वेळेला इव्हनिंगला आपल्याला काहीतरी चटरपटर पौष्टिक आणि झटपट बनणारं काहीतरी खायचं असतं। आज आपण इथे अशीच एक रेसिपी पाहणार आहोत। अगदी झटपट बनली जाते, त्याचबरोबर करायलाही एकदम साधी सोपी आहे। वरून छान कुरकुरीत आणि आतून छान मऊसूत असे हे आप्पे पाहू शकता। इथे तुम्ही पाहू शकता, दिसायलाच इतके सुंदर दिसतात, चवीला तर भन्नाट लागतात। तुम्ही इथे पाहू शकता, अगदी छान असे मऊसूत आणि कडेने कुरकुरीत बनले जातात। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला सुरुवात करूया। इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। उकडून घेतलेले बटाटे आपल्याला असं मॅशरने छान असे मऊसूत बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी पटकन बारीक होतात। तर इथे मॅशरनं बटाटे मऊसूत करून घेतलेत। इथे अर्धी वाटी पोहे स्वच्छ निवडून भिजवून घेतलेत, ते घालायचे आहेत। त्यानंतर घालायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कांदा। इथे एक मध्यम साईजचा कांदा घेतलेला आहे। पाव चमचा घातलेला आहे जिरे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता इथे हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला याचे छोटे छोटे असे गोलाकार आकारामध्ये आप्पे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर याला दुसरा कोणता आकार द्यायचा असेल तर तोही तुम्ही इथे देऊ शकता। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी छान असे हे गोल आप्पे तयार झालेले आहेत। तर याच पद्धतीने बनवलेले आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते पुन्हा एकदा आपण बनवून पाहूया। आणि सेम पद्धतीने आपल्याला संपूर्ण जे आप्पे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही याला बॉल्स म्हणू शकता किंवा कटलेट म्हणू शकता। तुम्ही कटलेटचाही आकार याला देऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता, संपूर्ण जे बॉल्स आहेत ते इथे आपण तयार करून घेतलेले आहेत। तर आपण हे आता फ्राय करण्यासाठी इथे आप्पे पात्र वापरणार आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की हे आपण बॉल्स जे बनवून घेतले ते याच्यामध्ये सर्व घालून घ्यायचे आहेत। सर्व बॉल्स घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मंद ठेवायचा आणि एका बाजूने छान असे क्रिस्पी फ्राय होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर पुन्हा दुसरी बाजू असं सतत परतत राहून आपल्याला छान असे कडेनं कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल्स फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, एका बाजूनं फ्राय झाल्यानंतर सर्व बॉल व्यवस्थित परतून घेतलेत। आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला पुन्हा इथे तेलाची गरज आहे तर थोडंसं वरून आपल्याला इथे तेलाचा वापर करायचा आहे। तर इथे थोडंसं मी पुन्हा तेल घालून घेतलेलं आहे। अगदी चमच्याने थोडं थोडं घातलात तरी चालेल आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे आपण बॉल्स फ्राय करून घेतलेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी छान असा इव्हनिंग स्नॅक्स इथे तयार झालेला आहे। सर्वच अगदी परत परत मागून खातील आणि पुन्हा पुन्हा ही रेसिपी तुमच्या घरामध्ये बनली जाईल याची 100% खात्री देऊन सांगते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीही एकदा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल व कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।